मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। फेस्टिवलचं उद्घाटन केलेलं आहे। कशा पद्धतीने सारंगखेड्याची यात्रा जी येथे राहिलेली आणि आपला काय याच्यावरती विश्वास आहे नेमका आणि काय प्रतिक्रिया राहणार? पवित्र तापीच्या नदीच्या काठावर उंच पहाडावर असलेलं दत्त मंदिर आणि त्या दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सारंगखेड्याची यात्रा होत असते। पौर्णिमाचा तो दिवस असतो आणि जवळपास हजारोच्या संख्येने घोडे येतात, इथे बैल येतात, गायी येतात, बकऱ्या, कोंबड्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पशु पूर्वीच्या काळात यायचे आणि या यात्रेमध्ये विविध हँडीक्राफ्ट सगळ्या गोष्टी, खलबत्तेपासून मसालेपासून दूर दूर, पूर्वी तर अफगाणिस्तान पासून तर पाकिस्तान, पेशावर तिकडून इथे लोक यायचे। साऊथ इंडियावरचे लोक इथे घोडे घ्यायला यायचे आणि नदीवर या नदीच्या काठावर 4-6 महिन्याचा मुक्काम या घोड्यांचा असायचा। त्यामुळे पाणी कमी झालं उन्हाळ्यावर, मग घोडे पार होऊन निघायचे। पण आज सुद्धा या यात्रेला गतवैभव अजून सुद्धा आहे। काही हजारोच्या संख्येने इथे घोडे आलेत। इतकं सुंदर वातावरण आहे, लोक नाचतात, हे खेळतात, हे आनंद घेतात आणि म्हणून याला एक वेगळं आकर्षण इथे आहे। जगामध्ये घोड्यांबद्दल, अश्वांबद्दल एक विशेष आकर्षण लोकांमध्ये आहे आणि तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका असेल, अर्जेंटिना, ब्राझील असेल, अमेरिका मधले ते काउबॉयज असतील किंवा अरबच्या खाडीच्या देशांमध्ये असेल किंवा भारतामध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये घोड्यांचं अनन्यसाधारण महत्व, युरोपमध्ये सुद्धा फार महत्व राहिलंय। 100 वर्षापासून महत्व राहिलं। आज सुद्धा घोड्यांबद्दल लोकांना खूप प्रेम आहे। ही यात्रेची महती जशी लोकांपर्यंत पोहोचते, अगदी पंजाब पासून तर साऊथ इंडिया पासून तर लोक कर्नाटक पासून इथे कितीतरी लोक मुक्कामाला येत असतात आणि खूप सुंदर असं वातावरण असतं। कालच काही लोकांनी म्हणजे यात्रा सुरू होण्याच्या अगोदरच घोडे विकत घेतलेत। मला खात्री आणि विश्वास आहे की जगातले लोक पुढच्या काळामध्ये या यात्रेकडे आकर्षित होऊन अश्वप्रेमी इथे येणार आहेत। मला परवाच्या लग्नामध्ये आठवतं की अनंत अंबानी, मुकेशभाई अंबानींचे चिरंजीव, ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, वो सारंगखेड़ा यात्रे के बारे में मैंने बहुत सुना है, मैं घोड़ों का प्रेमी हूँ, मैं वहाँ आना चाहता हूँ, मुझे कभी आमंत्रित करो। तर मलाही आश्चर्य वाटलं, मग त्यांना याच्या बाबतीतली कशी माहिती आहे तर अनेक लोकांना माहिती आहे। मी पर्यटन मंत्री असताना जपानचे काही लोक, काही अरबचे लोक इथे हजर झाले होते आणि पुढच्या काळात सुद्धा होतील। त्याच्यामध्ये मला मनापासून धन्यवाद करायचे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी सातत्याने या यात्रेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला। नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रांमध्ये मागे आहे, अनेक इथे अडचणी आहेत, उद्योगांची कमी, अनेक गोष्टींची कमी आहे, परंतु या यात्रेमुळे किमान 50,000 लोकांना रोजगाराचं डायरेक्ट इनडायरेक्ट साधन मिळतं। यात्रा 15 दिवस 3 आठवडे चालते आणि या 3 आठवड्यामध्ये वर्षभराचं, अर्ध्या वर्षाचं किमान रॅशन किंवा व्यवस्था, अर्थव्यवस्था ही लोकांची मजबूत होते। सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत आणि म्हणून 12 बलुतेदार, 18 पगड जाती सर्वांनाच या यात्रेच्या माध्यमातून लाभ होतो। साई हॉटेल मालेगाव जवळ असलेली साई हॉटेल, इथे मी एकदा नाश्त्याला थांबले असताना त्यांनी सांगितलं की साहेब, सारंगखेडा यात्रा आली की आमची हॉटेल जोरात चालायला लागते, कारण भारतभरनं, महाराष्ट्रावरनं लोक येणारे त्या साई हॉटेलला थांबत असतात। इथून 100 किलोमीटर दूर हॉटेल आहे, तर इथपर्यंत या यात्रेचा परिणाम होतो। इथले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांनी सगळ्यांनी चांगली व्यवस्था इथे केली। इथल्या ग्रामपंचायतीने खूप चांगली व्यवस्था केली आणि चेतक महोत्सव हा जोरात होतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मदत मिळाली होती, पण ही मध्यंतरी महाआघाडीने रोखली। मी आता विनंती पुन्हा एकदा पर्यटन मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करणार आहे की सारंगखेडा यात्रेला पुन्हा त्यांचा जर सपोर्ट असला तर विश्वविख्यात ही यात्रा येऊ शकणार आहे आणि या माध्यमातून सारंगखेड्याचं नाव जगभरामध्ये आहेच, अजून त्याला मजबूतीने होऊ शकेल। मला सुद्धा लहानपणापासून या यात्रेचं आकर्षण आहे, किंबहुना खानदेश मधला प्रत्येक माणूस या यात्रेमध्ये येत असतो आणि अश्वांबरोबर हे सगळं पाहत असतो, घोड्यांचा आनंद घेत असतो आणि म्हणून आज आपण बघा, हे नुकरावाले आणि हे सगळे सुंदर सुंदर घोडे आहेत, 15 दिवस चालणारे, सामान्य माणसं सुद्धा इथे खूप आलेत आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, या तिघांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने
सारंगखेडा यात्रेला, चेतक महोत्सवला मनापासून सरकारची तर प्रामाणिक इच्छा आहे की इलेक्शन निवडणुका लवकरात लवकर व्हावे आणि त्याच्यासाठी सगळा प्रयत्न तो सातत्याने चाललेला आहे. थोडासा घोळ इलेक्शन कमिशनच्या ठिकाणी आणि सगळ्या इतर ठिकाणी झाला. शेवटी कोर्टाच्या समोर सगळ्यांना त्यांचे निर्णय अंतिम ऐकावे लागतात. यावेळी थोडासा घोळ झाला, धक्के पे धक्का, एक धक्का झाला. परंतु पक्ष म्हणून आम्ही सारेजण सज्ज आहेत. सरकार म्हणून सगळ्या प्रकारच्या तयारी झाल्यात आणि 50% आरक्षण हे तर सगळ्यांना माहितच होतं. त्याच्यामध्ये जे काय आता चुकलं असेल ते बदल करून लवकरात लवकर निवडणुका चालू होतील. भारतीय जनता पार्टी तयार आहे. पण निवडणूक आयोगाची याच्यात मोठी चूक झाली असं म्हणता नाही ना तुम्ही? निवडणूक आयोगाने थोडंसं दक्षतेने केलं पाहिजे. बऱ्याच वेळा गाईड मिसगाईड होत असतात. निर्णय व्यवस्थित घेतले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि सगळे लोक विचार करतील की एक परमनंट स्वरूपाचं जे निवडणूक आयोग आहे ते परमनंट स्वरूपाचं असलं पाहिजे, अधिकारी स्थायी असले पाहिजे. अशा प्रकारचा विचार सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांनी सुद्धा नाराजगी व्यक्त केली. काही ज्या चुका असतील त्या सुधारून व्यवस्थितरित्या सगळं काम चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दोंडाईच्या नगरपालिका ही बिनविरोध झाली. धुळे जिल्ह्यामध्ये 100% भाजप येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जोरदार पद्धतीने भारतीय जनता पार्टी हीच यांचं नगराध्यक्ष सगळीकडे येणार आहेत. मोठ्या प्रमाणात आमचे सदस्य येणार आहेत आणि काही जे बाकीचे थोडे जागा राहतील तिथे मित्र पक्ष येतील, आमची महायुती येईल. महाआघाडी कुठंच नाही, सबशेल फेल. ही महाविकास आघाडी ही कुठं गेली मला माहित नाही. सारंगखेडा यात्रेच्या अगोदर यात्रेला गेली का असं वाटायला लागलं. जसं हे कधी मंत्रालयात गेले नाही, हे कधी अधिवेशन घेतलं नाही, आता हे कुठेच दिसले नाही आणि हे कुठं फिक्सिंग होते का गायब होते का असं चिन्ह लोक महाराष्ट्राचे जनता विचारायला लागली आणि म्हणून महाविकास आघाडी सबसेल फेल झाली कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जनतेसाठी काहीच काम केलं नाही. भाऊ ना, वृक्षांच्या संदर्भात अत्यंत सेन्सिटिव्हपणे आपण सगळ्यांनी हाताळलं पाहिजे. निसर्गाच्या बाबतीत आपल्याला फार जबाबदारीने सगळं काम केलं पाहिजे. भावना सुद्धा आहेत, आपलं धार्मिक कार्यक्रम सुद्धा आहे. या दोघांमधला मार्ग निघेल आणि म्हणून केवळ निगेटिव्ह पब्लिसिटी न करता त्याच्यामधनं जे काही सकारात्मक आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. आम्ही सुद्धा नाशिक कुंभमेळाच्या समितीचा सदस्य आहे. त्या माध्यमातून आमचं एन्व्हायरमेंट फ्रेंडली जितकं काम होऊ शकेल, पाणीचं पोल्युशन कमी होईल, सगळ्या प्रकारचं पोल्युशन कमी होईल. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून ते सगळे आपले धार्मिक कार्यक्रम कसे करता येतील हाच प्रयत्न आमच्या सगळ्यांचा सातत्याने राहिला आहे आणि यावेळेस आमच्या मुख्यमंत्रीच्या मार्गदर्शनाखाली तसंच राहणार. एखादं झाड जर तोडावं जरी लागलं तर त्याच्या बदल्यामध्ये 1000 झाडं आम्ही लावू आणि म्हणून एकाच्या बदल्यात 1000 झाड असं सुद्धा लावण्याचा आमचा विचार आहे. खरं तर विरोधकांचं काम आहे टीका करण्याचं. चांगल्या कामांमध्ये सुद्धा टीका नसल्या पाहिजे. काही चांगलं काम होत असेल, मागच्या काळामध्ये मला आठवतं की महाविकास आघाडीचं सरकार होतं, अधिवेशन रद्द व्हायचे, मंत्रालयात लोक जायचे नाही, मुख्यमंत्री मंत्रालयात जायचे नाही, त्यावेळेस हे कोणी बोलले नाही. आज नागपूरमध्ये म्हणजे 2-2 दिवसाचं यांनी अधिवेशन घेतलेलं आहे. मागच्या जर तुम्ही रेकॉर्ड काढला, आता हे 8 दिवस लगातार सोमवार ते रविवार पूर्ण वेळ त्या अधिवेशनावर फार मोठा विषय आणि विदर्भाच्या विकासासंदर्भात हे देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब यांनी मोठं काम उभं केलंय. खरं तर त्याचं सगळं जनतेला माहिती आहे आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेमधनं नंबर 1 राज्य देशामधलं आणि जगातलं एक मोठं अर्थव्यवस्थेचं केंद्र कसं करता येईल याच्यासाठी जर काही सुझाव असेल, विचार असतील तर ते मांडले पाहिजे. नुसतं टीका रोज सकाळ संध्याकाळ टीका केली तर जनता ही बोर झाली आणि बॅलेट पेपर मधनं आपल्याला दिसेल की जनता या सगळ्यांना नाकारणार आहे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.